कमळी ह्या मालिकेच्या 30 ऑगस्ट भागामध्ये जे काय क्लासमध्ये झालेलं असतं त्याने ऋषीला खूप वाईट वाटतं. तो आता कमळीकडे जातो आणि म्हणतो, कमळी सॉरी. कमळी म्हणते, तुम्ही काय सॉरी म्हणताय, माझ्या नशिबातच आहे. तो आता कान पकडतो आणि सॉरी म्हणत असतो. तेवढे तानिका येते आणि सगळं बघते. आता मात्र तिची खूप सटकते. त्या रागामध्ये ती जोरात लाथ घालते. ती करणला लागते. पण अनिकाला बोलायची कुणाची हिंमत नसते. आता अनिका बाहेर जाते आणि गाडीत बसते. पण तिची चिडचिड काय थांबत नाही. तेवढ्यात तिचं लक्ष जातं त्या कमळीच्या सायकलकडे. कमळीची सायकल बघून अनिकाला खूप आनंद होतो. ती आता गाडी जोरात रिवर्स घेते आणि पुन्हा जोरात आणून कमळीच्या सायकलवर घालते. हे सगळं उभं राहून कॉलेजमधल्या मुली बघत असतात. त्यांना तर वाईट वाटतंच, पण विशेष म्हणजे अनिकाच्या मैत्रिणीला खूप वाईट वाटतं. एक जण म्हणते, अगं ही अनिका काय करते, अगं हिने सायकलवर गाडी घातली आहे. कमळे आणि निंगी बाहेर येत असतात. सगळेच गोळा झालेले बघून निंगी म्हणते, कमळे काय झालंय, हे पोरं अशी गोळा का झाले. कमळी म्हणते, चल बघूया. ते आता सगळ्यांना बाजूला करतात आणि पुढे येतात. तर बघतात तर काय, त्यांची सायकल तुटून पडलेली असते. आता कमळी डोक्यालाच हात लावते. तिला आठवतं आबांनी ती सायकल तिला खूप हौसेने घेतलेली असते आणि त्याच सायकलवरून ती सगळीकडे फिरत असते. कमळी म्हणते, निंगे आपली सायकल. अनिका म्हणते, ओहो काय ग कमळी टमळी, सायकल बाजूला लावायची ना, एवढ्या मोठ्या गाडीसमोर तुझी छोटीशी सायकल कशी टिकाऊ धरणार. आता तुला कळलंच असेल तुझी लायकी काय आहे. त्यामुळे इथून पुढे लायकीत राहायचं. चल तुझी खटारा बाजूला घे आणि कमळी टमळी परत माझ्याशी पंगा नाही घ्यायचा, गावचाप कुठली. आता अनिका निघून जाते. पण ऋषी येतो आणि कमळीची सायकल बघून त्याला खूप वाईट वाटतं. तो म्हणतो, कमळी तू काळजी नको करू आ. कमळी म्हणते, सर ही सायकल माझ्या आबांनी दिली होती. जेव्हा जेव्हा मी सायकलवर बसायचे ना, असं वाटायचं मी आबांच्या कुशीतच बसले. ह्या सायकलमुळे मला आबांची ऊब जाणवायची, त्यांचं प्रेम जाणवायचं. आणि बघितलं ना अनिकाने काय करून ठेवलं. ऋषी म्हणतो, ही अनिका पण ना अशी का वागते तेच कळत नाही. आता ऋषीला जास्तच वाईट वाटतं. कमळी आत निघून जाते. पण ऋषी मात्र सायकल घरी घेऊन जातो. इकडे अनिका घरी येते. ते तनतन करत सगळी फेकाफेक करत असते. रागिनी म्हणते, अनिका अगं असं काय करतेस, तू शांत हो बरं. अनिका म्हणते, ती कमळी टमळी गावछाप आता माझ्या डोक्यात जायला लागली आहे. तुला माहिती आहे तो रिश तिची माफी मागत होता आणि ते पण कान पकडून. त्या गावछापची लायकी तरी का रिशने तिची माफी मागावी. हा रिश पण ना तिच्या एवढं काय मागे मागे करतो तेच कळत नाही. मला तर वाटतं तो तिच्या प्रेमातच पडलाय. रागिनी म्हणते, अनु अगं काय काय बोलते. तेवढ्यात कामिनी येते आणि म्हणते, अनिका काय झालं, शांत हो बरं. अनिका म्हणते, नानी आजी मला असं वाटतं तो रिश त्या कमळी टमळीच्या प्रेमात पडलाय. कामिनी म्हणते, काही पण काय, ती गावंढळ गावछाप तिच्या कशाला प्रेमात पडेल. अगं गरीब म्हणून त्याला येत असेल क्यू, म्हणून करत असेल मदत. ती म्हणते, नानी आजी तुला माहिती आहे आज रिश कान पकडून माफी मागत होता त्या कमळीची. कामिनी म्हणते, काय हे जरा अतिच होतंय. मला आता हिचं काहीतरी करावंच लागणार, नाहीतर ऋषीची अवस्था पण राजांसारखी होणार. नाही असं लाईटली घेऊन नाही चालणार. अनिका म्हणते, नानी आजी पण तू काय करणार आहेस. अगं आत्तापर्यंत तू जे जे प्लॅन केले ते सगळे फ्लॉप गेले. कामिनी म्हणते, आता बघच मी काय करते ते. डोक्यावरून हात फिरवत म्हणते, कामिनीचा डाव आणि वर्मावर घाव. इकडे ऋषी कमळीची सायकल नीट करत असतो. सायकल नीट करता करता कधी सकाळ होते हे त्याला पण कळत नाही. पण अखेर तो कमळीची सायकल नीटच करतो. सकाळी अनिका आणि तिच्या मैत्रिणी कॉलेजमध्ये पोहोचतात आणि त्या कमळी टमळीची कशी जिरवली याचा मजाक उडवत असतात. तेवढे अनिकाची मैत्रीण म्हणते, अनिका तिकडे बघ, अगं ऋषी सर त्या कमळीच्या सायकलवरून. अनिका म्हणते, वॉट, आणि मागे बघते तर ऋषी कॉलेजमध्ये सायकलवरून येत असतो. तो अनिकाच्या जवळ येतो आणि म्हणतो, गुड मॉर्निंग अनिका. अनिका म्हणते, रिश हे काय आहे, त्या गावछापची सायकल. ऋषी म्हणतो, हो ही कमळीची सायकल आहे. तू काल नाही का जिच्यावरून गाडी घातली ती सायकल. अनिका विचारते, पण ही नीट कशी झाली. तो आता मी केली रात्रभर जागून. बरं चल कमळीची सायकल कमळीला देतो. आता कमळी सायकल बघते
आणि तोंडाला हात लावून म्हणते, माझी सायकल? ऋषी म्हणतो, हो, तुझी सायकल. आता कमळी प्रेमाने ऋषीकडे बघत असते आणि हे बघून अनिकाचा खूप जळफळाट होतो.